पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। साहेब नमस्कार, तुम्ही बसा की। काय घेणार, गार गरम? आकडा लावायचा आकडा। साहेब इथं असं काय चालत नाही। होय, तुझा फेवरेट आकडा कुठला आहे? म्हणजे तो पकड मनात, तेवढी वर्ष जेलमध्ये टाकायला 3, 5, 7। अरे काय झालं? चुकलं माझं, माफ करा। चुकलं झाली ना चुकी? मग तुझी चूक झाली, तू माझ्या पाया पडला, तर तुला माफ करा मी काय देव वाटलोय तुला? साहेब माझ्यासाठी तुम्ही देव आहे, मनात आणलं तुम्ही काय बी करू शकता साहेब। असं म्हणतोयस का? बघा की साहेब काय होतंय का? ते बघणं न बघणं तुझ्या हातात आहे ना, तुला तर आकडे चांगलेच कळतात। साहेब 10 देतो। किती? 10। काय खोळा समजला का काय मला? अरे गावात बहुरूपी येतात ना, ते बी एक दिवसाला 10-15 हजार रुपये गोळा करून घेऊन जाते। मी तो ओरिजिनल पोलीस आहे साहेब। असं खेडेगावचं किती मिळत असणार? मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही। दर महिन्याच्या 1 तारखेला 15,000 रुपये चौकीला आले पाहिजे, कळलं? अहो साहेब खरंच मला काहीच राहणार नाही। बंद करायचं हे सगळं। मग ऐका की एकदा। तू ऐक, 1 तारखेला 15,000 रुपये चौकीला पोचले पाहिजेत म्हणजे पाहिजे। पण आत्ताच हप्ता कुठे? आत्ता आणतो साहेब। ठीक आहे साहेब। आणि इथनी पुढे हाय काही चालणार नाही, नाही तर फेवरेट आकडा लक्षात ठेवायचा, तेवढी वर्ष जेल। काय पैसा चिंचुके, हे जरा आगाऊच वाटतंय मला। साहेब ह्याला काय म्हणतात माहितीये का? सेवन सत्ता। म्हणजे? अहो सारखा 7चा आकडा लावायचा म्हणून सेवन सत्ता। नाही तिकडे काय का लावा ना, आपला हप्ता टाइम देऊ दे बघ। अहो साहेब न देऊन काय करतोय? गावात राहायचंय की त्याला, धंदा करायचाय त्याला। चल। काय इन्स्पेक्टर साहेब कुठे चाललाय? का तुला आत टाकायचंय का? नाही हो, एक तक्रार करायची तुमच्याकडं। काय असेल ते चौकीला। गावातल्या मंदिरात 2 निर्वासित भिकारी ठाण मांडून बसलेत। काय म्हणलं तू? नाही म्हणलं, गावातल्या मंदिरात एक पोरगी अभ्यास करत बसली, एकटीच। संकल्प लय जपून बोला, नाही तर परत बोलता येणार नाही अशी अवस्था करी। इकडं आपली एकटी अभ्यास करते गावच्या मंदिरात। नाही तुला जर जमत नसेल तर तसं सांग, मी थांबतो ना तिच्या मदतीला। साहेब साहेब जाऊ द्या, तो मुद्दाम करतोय। एवढंच वाटतंय तर मग घरातून निघायचंच कशाला? हा अरे हा, तू निघला नाही का? तुला तर हाकललाय त्यांनी घरातून, घराच्या संपत्तीतून हाकललाय तुला। अहो साहेब तुम्ही चला, तू मुद्दाम करतोय। चला साहेब तुम्ही चला। आत्ता नडू नको, लय महागात पडत। कर की, कर ना, काय करायची ती कर, मग बघ मी काय करतो। अहो साहेब तुम्ही चला तर, चला। अर्जा, माझ्या तोंडावर धूळ उडून गेलास ना? नाही त्या आप्पीच्याच हाताने तुझ्या तोंडात माती घातली ना तर नाव लावणार नाही। संकल्प ठोबळे। बिन्या काका, आपले अर्जुन कुठे रे? है की देवळात। देवळा? भेटला तू? आता जायचंय आपण सगळी। सगळे? काय रे स्वप्नील? काय नाही, ते अर्जुन घेऊन गेला ना सगळं।
त्यामुळे सगळं हेच झालं ना. बघ की जरा हम्म? हा? हा हा. सरकार ओपन फायर करेल आपल्याला. मग काय म्हणतो, कॅन्सल करायचं का? नाही. कॅन्सल नको, काहीतरी आयडिया काढू की. हा, रुपाली, ते डॉक्टरांनी सांगितलेलं करतेस का तू? अगं, डॉक्टरांनी तुला मोकळ्या हवेत फिरायला सांगितलंय ना, जातेस का तू? विसरले. विसरली? विसरले. आई, असं आहे बघित, डॉक्टरांनी सांगितलंय हिला मोकळ्या हवेत फिरा म्हणून, ऐकतच नाही. मी येतो आज तुझ्या बरोबर. आपण ना हवेत फिरायला जाऊया. कामं झालीत का ग सगळी? नाही, एक सून जाऊन बसली ना तिकडं, तिचा संसार थाटून. तेवढा आई, सगळं आवरून झाले आणि ही भाजी उद्यासाठी नीट करते. ही काय, हे पण झाले. हा, मग चल आपण जाऊया. हो, आलेच मी आठ ठेवून. आई, येतो मी. मी पण जरा पडतो आत. अरू, तू मगाशी मला गोष्ट सांगत होतास की नाही, ती गोष्ट आजी आणि पप्पांना सांग जा. हा, ती बोक्याची आणि माकडाची. हा बरोबर, तीच. जा पण. पप्पा, आजी, तर काय होतं, दोन बोके असतात. त्यांना एक दिवशी लोण्याचा गोळा सापडतो. मग दोघांमध्ये भांडणं होतात. एक माकड येतो. अरे वय दादा, पर कुठं? अप्पी अर्जुनकडं. अर्जुनकडं? होय, चल दादा याच्यात जाऊया. अरे वा अरू, भारी सांगतोस की रे. कुणी शिकवलं रे अरू? शाळेत. चांगलं आहे की. हे घे. चला आरू, आता जेवण झालंय, गोष्ट सांगून झालीये, आता झोपायचं. हा, लगेच? हो, लगेच. चला. आई, मी आरूला झोपवून घेते. आई, आप्पीनं अर्जा घरात नाही तर कसं शांत वाटतंय ना. नाहीतर काय, गेली एकदाची अवधसा. अप्पे, अरे आलास तू? मी आता तुला फोनच करणार होते. तू ठीक आहेस ना? हा, एकदम मस्त. कसलं भारी शांततेत अभ्यास झाला माहितीये का माझा. काय त्रास नाही ना झाला? नाही, तुझा फ्रेश होऊन ये. मी खायचं काहीतरी बघते, जा. हा, कोणी आलं नव्हतं ना तिकडे? अर्जुन, जे काही विचारायचंय ते सरळ सरळ विचार. हे असं कोड्यात काय बोलतोयस? तू सफारी आला नव्हता ना इकडे? काय करायचं तुझं? तू त्याचं काय घेऊन बसलायस? नाही, ते शहाणं नाही म्हणून विचारलं मी. अर्जुन, मी त्याला किंमतही देत नाही, तुला माहितीये. आणि तू म्हणल्यानंतर मला आठवलं की कोणतरी इथे येऊन गेलत म्हणून. तुला काय म्हणलं का तो? नाही, मला नाही, मला असं वाटलं तुला. अर्जुन, त्यानं मला काही करायचा प्रयत्न जरी केला असता ना, त्याला तिथंच सरळ केलं असतं. या असल्या लोकांना मी गिनतीतही पकडत नाही, माहितीये तुला. मला तुझं काय ना अप्पे, फक्त त्याच. अर्जुन, तू एवढा काय विचार करतोयस? मला ना ते आजी आजोबा भेटले पाहिजे. नाही, याला घरात बसवलं ना. अप्पे, तुला
खरंच एवढी चीड आहे भ्रष्टाचाराची? म्हणजे कोणी समजा चांगल्या हेतूसाठी केलं असेल तरी अर्जुन, हे सगळं तू का विचारतोयस? चूक ती चूक, चोरी ती चोरी. मग ती चांगल्या हेतूनी वाईट हेतूनी असं काही नसतं. चोरी ती चोरी असती ना. हा, पण आपल्याकडे एवढं सरळ सरळ नसतं ना. म्हणजे अशी घाण करून ठेवलेली असेल तर आपण तिथे जाऊन साफ करायच्या ऐवजी अजून घाण करून ठेवायची असं नव्हतं म्हणत मी. मग काय म्हणत होतास तू अर्जुन? काय म्हणत होतास? बोल की. अप्पे, माझ्या बापासाठी करायला लागते मला हे. राणीचा आवाज येतोय ना? खरंच की अप्पे? आई शपथ! बापू अर्जा, कदम. अर्जुन, येऊ का मी? बाबा, तुम्ही सगळे इथं? आम्ही जेवायला आलोय ग. चालतंय ना? पिवताई, अगं चालतं की पिवताई, त्यांच्याकडे रोज पाहुणे येतात. दीपेडो आणि तुझ्यामुळे येतात आपण. वय त्यांनी काही सांगितलंच नव्हतं खरं, पण बरे आहेत ना तुम्ही? काय नाही होत त्यांना. दोघं मी मस्त खमकेत. आत्या, तुम्ही बऱ्या आहेत ना? तुझ्या हातचं खाल्लं नाही 2 दिवस झालं, म्हणून जरा बिघडलंच आहे बघ सगळं. चला आपण बसूयात मग सगळेजण. हा, मी घेते वाढायला लगेच. मला तर काय बोलू तेच कळाना. अर्जुन, काहीही बोलू नकोस तू. सगळ्या गोष्टी बोलायच्या थोड्याच असतात. सर, तुम्ही सगळे आलात ना त्यातच आलं बघा सगळं. माझं तर पोटच भरलंय. दाजी, त्या दिवशी दीदीने जेवण केलं तेव्हा तुम्ही तिथं घर घेऊन आलेला, तसंच आज मी तुमचं घर घेऊन आलो. मम्मी, आपला दीप लईच मोठा झालाय ग. हा, आणि भूक बी वाढली आता. चला जेऊया. अरे पण तुम्ही काय गोटे खेळत होता का काय? हो, सगळ्यांनी काय बाय कारणं दिली आम्हाला. पण तुम्हाला कळलं कसं नाही? हा, काय रे सुजय, तुला तरी कळायला नको? आमदार व्हायचंय ना तुला? इथं घरातली चुना लावून गेली तरी कळा ना. नुसतीच आग झाली ना आग झाली. कसं जमणार तुला राजकारण? सरकार, मला यातलं काहीच माहित नव्हतं. चला जेवायला वाढा, कळली तुमची अक्कल. अहो, पण हिम्मत तर बघा किती आल्या सगळ्यांच्यात. ती रुपाली एका शब्दानं बोलत नव्हती तर. अहो, तुम्ही नुसतं समोर दिसला तरी हातपाय लटपटायचे तिच्या भीतीनं. आणि वहिनीचा सरळ सरळ सगळ्यांना गंडून गेली. तिचा काय दोष नाही. आपला मास्तरनं फुस लावली असेल तिला, त्यानं क्लास दिला असेल म्हणून गेली ती. अहो नाही, हे काय सगळं झालं असेल ना तर ते त्या आप्पीमुळे झालंय. होय सरकार. आणि मला तर वाटतं ती ठरवूनच करते सगळं. काय ठरवून करते? अहो हेच की सगळं. अहो, त्या अर्जाच्या डोसक्यात तिनंच भरवलं असेल हे घर सोडायचं. मला सांगा, आजपर्यंत तुम्ही कधी काही चिडला नव्हता का? अहो, अर्जानं कधी शब्द तरी काढला होता का घर सोडायचं म्हणून? होय सरकार, आई बरोबर बोलतीये. ती घरात आल्यापासून अर्जा जरा जास्तच दंगा करतोय. नाहीतर काय. आणि आता तर ही सगळ्या सरकार, दात पडलेल्या म्हाताऱ्या सिंहागत झाले तुमचं. घरात कोण विचारा ना. बस, सगळ्यांना असा धडा शिकवायला पाहिजे का नाही? त्या दोघांच्या बाजूने बोलताना धाडा विचार करायला पाहिजे सगळ्यांनी. तेच करणार आहे आता मी. आता फक्त येऊ दे त्यांना. दाजी, आता मी रील मारा गेलतो. मला काय माहित त्या म्हातारीनं साड्या वाळत घातली ती. तुमचे किस्से अहो भाऊजी, तुम्हाला सांगते, कामावर पण एवढे किस्से सांगत असतो ना, कसा दिवस सरतो काही कळतच नाही बघा. दिदे, तिथलं संताप बघायची ना, मला हॅशटॅग रिस्पेक्ट देत होतं.
का माहितीये का? कारण त्यांना लय भारी वाटायचं. मी नुसत्या वासावरनं जनावर वळखायचो. दिप्या संपादक असतं ते. दीपा डॉन, असंच काम चालू ठेवायचं आपण. बापू तुम्ही काय आज पोटभर जेवला नाही बरं का? नाही नाही अहो विनायकराव, पोटभर जेवलो बघा आज मी. होय अहो, 2 दिवसापेक्षा आज ते त्यांनी लई खाल्लंय. आपण आणि भाऊजी गेल्यापासून आम्हाला घरात कुणाला जेवण जात नव्हतं. हा म्हणजे इच्छाच होत नव्हती. आप्पीच्या हातचं खायचं. मग आत्या रोज ये ना तू इकडं. तुम्ही या की 2 जण बी घरी. अर्जा अरे कदम, एकदम मस्त जेवण झालंय, नको आता तो विषय. भाऊजी जरा विचार करा की तुम्ही. वहिनी आत्ता नको. असं बी आत्ता घरी येऊन काय वेगळं होणार आहे? अहो तसं नाही पण मम्मी अगं त्यांना वाटते तसं करून दे. मी बोलते अर्जुनशी. हा काहीतरी काढू मार्ग. बर आपण जाऊया का? तिकडे हंबीर हंटर घेऊन बसला असेल. हो हे खरं आहे या ठिकाणी. पण तुम्ही सगळे आलात ना, खरंच लय भारी वाटलं मला. असं बोलून पर्क करू नकोस. आत्या आम्ही कशाला पर्क करते? अपर्णा तू काहीही कर पण अभ्यासात खंड पाडू नकोस. नाही सर, अहो अजिबातच नाही. होय होय आप्पे, तेवढं मात्र नक्की लक्षात ठेव बर का, विसरू नकोस. नाही खरंच दीपे, आज तू माझं घर घेऊन आलास इकडं. बास काय दाजी, हॅशटॅग रिस्पेक्ट दिलाय मी तुम्हाला. आता डॉनच्या रिस्पेक्ट पुढे काय आहे तवा? बर चला निघायचं का आता? आरू उठला तर मला शोधत बसेल. तुम्ही 2 जण काळजी घ्या एकमेकाची, आणि आम्ही काय म्हणलं त्याच्यावर जरा विचार बी करा. थांबा थांबा. अर्जुन, आपण 2 रात्र इथं आहोत आणि 2 रात्र इथं माणसं होती. आणि माणसं म्हणजे पॉवर. मला कळते आप्पे, पण ज्या गोष्टी माणसांनी होत नाहीत ना, त्या पैशानेच कराव्या लागतात. आपण आता असं करू, हळूच मागच्या दारात जाऊ. हा काय विनय काका बोलतोय? अरे आपण जेवण करून आलोय, ओळखल्याशिवाय राहतील का ते? अरे तुम्ही सगळे एवढं का घाबरताय? चला.
ए, अरे कुठं तोंड लपून पडताय?